माझे नाव गोपाल. मी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीवर होतो. माझी कंपनी मुंबई-पुणे हायवेवर होती. माझ्या कंपनीमध्ये मोठ्या गाडींचे ऑइल फिल्टर बनवण्याचे काम होत असे. त्या कंपनीत मला पी-एफ कापून 15,000 पगार हातात पडत होता. एके दिवशी मी कंपनीत जाण्यासाठी घरून निघालो. काही वेळातच मी हायवेच्या दिशेला लागलो. काही अंतर गाडी चालवून आल्यावर मला समोर भरपूर गर्दी जमलेली दिसते. म्हणून गाडीचा वेग कमी करून त्या ठिकाणी काय झाले ते पाहण्यासाठी मी गाडी रोडच्या साईडला स्टँडवर लावली आणि समोरचे दृश्य पाहून मला भीतीच वाटू लागली. हातपाय थरथरायला लागले. कारण त्या ठिकाणी एका मोटर वाहनाचे ॲक्सिडेंट झाले होते. त्या गाडीवर 2 जण मुंबईच्या दिशेने जात होते. त्यात एक स्त्री, एक पुरुष होता. जो गाडी चालवत होता त्याच्या जागेवरच देहांत झाले होते. पण बाईची कंडिशन फार सिरियस होती. त्या बाईची अशी कंडिशन पाहून मला फार दया येत होती. पण एकही मनुष्य त्यांच्या मदतीला पुढे येत नव्हता. सर्व त्यांच्याकडे पाहून फोटो काढत होते. म्हणून तेथे जमलेल्या माणसांवर मला फार संताप येत होता. मी त्यांना ओरडून सांगत होतो, कोई एम्बुलेंस को फ़ोन करो, इस औरत को हॉस्पिटल लेके जाना है, उनकी तबीयत खराब होती जा रही है. त्याच वेळेस माझ्या डोक्यात विचार आला की मॅनेजरला सांगून आज कामाला सुट्टी टाकून घ्यावी. म्हणून मी मॅनेजरला जे माझ्या डोळ्यासमोर घडले होते ते सर्व सांगून त्यांनीही माझ्या शब्दाला मान ठेवला आणि मला सुट्टीसाठी ते हो म्हणाले. जास्त रक्त गेल्यामुळे त्या बाईची तब्येत अधिकाधिक सिरियस होत होती. त्याच वेळेस तेथे उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला मी रिक्वेस्ट करून त्या बाईला मी सरकारी दवाखान्यात आणले. डॉक्टरने त्यांची कंडिशन पाहून त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू केला आणि आम्ही दवाखान्यात आल्यानंतर काही वेळाने घटनास्थळी पोलिसांची गाडी येऊन पोहोचली. त्यानंतर त्या माणसाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांनी बॉडीला पंचनाम्यासाठी आम्ही ज्या सरकारी दवाखान्यात आलो होतो त्याच दवाखान्यात ती ॲम्ब्युलन्स देखील आली होती. काही वेळाने पोलिसांची गाडी दवाखान्यात आली आणि पोलिसांनी मला विचारले, आप इन दोनों को जानते हो क्या? त्यावर पोलिसांना मी म्हणालो, सर मैं तो पुणे का ही रहने वाला हूँ. मैं अपनी ड्यूटी पर जा रहा था, मगर इस औरत को ऐसी हालत में देखकर मुझे पहले इनको अस्पताल छोड़ना उचित लगा, इसलिए मैं यहाँ आया हूँ. मैंने इनको पहिली बार देखा है. तेव्हा पोलिसांनी लागलीच त्या माणसाचे शर्ट आणि पॅन्टचे खिसे चेक केले. तेव्हा त्यांना समजले की हे परराज्यातील लोक आहे. ते फिरण्याच्या उद्दिष्टाने या ठिकाणी आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची शहानिशा करण्यासाठी सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचे फोटो व्हायरल केले आणि मला सांगितले, जोपर्यंत या बाईची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत त्यांचा सांभाळ तुम्ही करायचा. तेव्हा मी पोलिसांना म्हणालो, सर मैं तो मेरे घर में अकेला ही रहता हूँ. मैं जो पैसे महीने का कमाता हूँ उसमें से 1,000 रुपये ही रखता हूँ, बाकी सब घर बेच देता हूँ. इतनी बड़ी जिम्मेदारी मुझे मत दो, नहीं तो मैं पजल हो जाऊंगा. तेव्हा पोलिसांनी मला सांगितले, तुम फिक्र मत करो, इस औरत को संभालने में जो भी खर्चा तुम्हारा होता है वो तुम्हें हम प्रोवाइड करेंगे. जब तक इनका सही से पता नहीं चल जाता तब तक आप इनका ख्याल रखो. त्यावर मी पोलिसांना, ठीक है सर, कोशिश करता हूँ मैं इनको संभालने की. त्यांना मी एवढं सांगून पोलीस त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर त्या बाईची तब्येतीविषयी मी डॉक्टरांना विचारण्यासाठी गेलो. डॉक्टरांनी मला सांगितले, अभी तक हम उनकी तबीयत के बारे में आपको नहीं बता सकते. 1-2 दिन तक उनको होश आ जाएगा तब आपको बताएंगे. डॉक्टरांनी मला सांगितल्यावर मीही त्या ठिकाणाहून घरी निघालो. आज तर सुट्टीच टाकली होती, पण उद्यापासून दवाखान्याचे कसं ॲडजस्ट करायचं मी स्वतःशीच विचार करू लागलो होतो. कंपनी पाहिजे की त्या बाईच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं, याच्या विचारात माझ्या डोक्यात एक आयडिया आली. जर आपण पार्ट टाईम जॉब कंपनीत केला तर आपल्याला दवाखान्यातही टाईम जाण्यासाठी मिळेल. त्यामुळे मी घरी न जाता डायरेक्ट कंपनीत गेलो आणि त्या बाबतीत मी मॅनेजर यांना सर्व गोष्टी सांगून त्यांना कन्व्हिन्स केले. माझ्या मॅनेजरचा स्वभावही छान होता, म्हणून त्याने माझ्या गोष्टी ऐकल्या आणि पार्ट टाईम जॉबसाठी त्याने मला मंजुरी दिली. आता मी निश्चित होतो. माझ्या ड्युटीचा टाईम 9 ते 3 झाला होता, म्हणून दुपारचे जेवण मी कंपनीच्याच कॅन्टीनमध्ये जाऊन केले आणि त्याच ठिकाणाहून मी सरळ दवाखान्यात येऊन पोहोचलो. मी जेव्हा दवाखान्यात आलो होतो तेव्हा त्या बाईच्या आजूबाजूला 2 नर्स तिची पाहणी करत होते. त्यावेळेस माझे लक्ष त्या बाईच्या चेहऱ्याकडे गेले. जेव्हा तिला दवाखान्यात आणले होते तेव्हा तिचा चेहरा रक्ताने भरलेला होता आणि यावेळेस ती इतकी सुंदर व देखणी दिसत होती, तिच्यावरून माझी नजर हटवायची इच्छाच होत नव्हती. तेव्हा त्यांना मी विचारले, मॅडम
अब कैसी है इनकी तबीयत? तेव्हा त्या नर्स मला सांगू लागल्या, भैया डॉक्टर ने पूरा बॉडी चेकअप किया, इंटरनल कोई चोट नहीं है इनको, मगर चेहरे पर और सिर पर जो मार लगी है वो थोड़ी ज़्यादा है, इसलिए खून काफ़ी बह गया है, इसलिए कमजोरी के कारण बेहोश हो गई थी. आज शाम तक उनको होश आ जाएगा. नर्सचे म्हणणे ऐकून मी पण दवाखान्यातून घरी आलो. घरी येऊन थोडा वेळ मी आराम केला आणि संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मी परत दवाखान्यात येऊन पोहोचलो. त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीसही गोळा झालेले होते. पोलीसही त्या बाईशी विचारपूस करू लागले होते, कारण ती बाई आता शुद्धीवर होती. पुलिस त्या बाईला विचारू लागले, मैडम आपका नाम क्या है, आप कहाँ के रहने वाली हैं, ताकि आपके घर वालों को हम बता सके आपके साथ जो आदमी था उसका और आपका क्या रिश्ता था, कौन लगता था आपका. असे वेगवेगळे प्रश्न त्या बाईला पोलीस विचारू लागले. तेव्हा त्या बाईने तिच्याबद्दल पोलिसांना सर्व सांगितले. सर मैं हरियाणा के अम्बाला शहर की रहने वाली हूँ. सर जो आदमी मेरे साथ बाइक पर था वो मेरा बॉयफ्रेंड था. हम दोनों घर से भागकर आए थे और पुणे में ही शादी करने वाले थे, मगर उसने मेरे साथ धोखा किया. वह मुझे रेड लाइट एरिया में बेचना चाहता था, मगर उसका काम उस जगह हो ना सका, इसलिए वो मुझे पुणे से मुंबई ले जा रहा था. उसकी फ़ोन पर किसी से बात हुई थी, मगर बीच रास्ते में ही हमारा एक्सीडेंट हो गया. मगर उनकी हालत कैसी है, वो ठीक है ना. तेव्हा पोलीस त्या बाईला विचारू लागले, मॅडम आपका नाम क्या है. तेव्हा त्या बाईने तिचे नाव पूनम सांगितले. परत पोलिसांनी विचारले, पर जो आपके साथ था उसका नाम क्या था. त्या बाईने सांगितले, उसका नाम अजय था. पूनमने सांगितलेल्या सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी उभा राहून ऐकत होतो. लागलीच पोलिसांनी पूनमला त्या माणसाबद्दल सांगितले की जो आपके साथ आदमी गाड़ी चला रहा था उसका देहांत हो चुका है. आप अपने घर का नंबर हमें दीजिए, हम उन्हें इन्फॉर्म कर देते हैं और वो लोग आपको यहाँ से अपने घर ले जाएंगे. त्यावर पूनम लागलीच पोलिसांना म्हणाली, सर मत बताओ उनको, वो लोग तो मुझे घर में घुसने भी नहीं देंगे, मेरा बहुत बुरा हाल कर देंगे. मैं आपसे विनती करती हूँ, मैं जिस हालत में हूँ अच्छी हूँ, मैं पुणे में ही छोटा मोटा काम करके मेरा गुजारा कर लूँगी, मगर मुझे मेरे गाव नहीं जाना है. पूनम पोलिसांना विनवण्या करू लागली होती. त्यावर पोलिसांनी माझ्याकडे बोट दाखवून पूनमला म्हणाले, इसी आदमी ने तुम्हें अस्पताल में भर्ती करवाया था और तुम्हारी पूरी जिम्मेदारी यही उठा रहा था, इसलिए तुम जब तक पुणे में हो तब तक इनके यहाँ रह सकती हो, और तुम्हें जब भी अपने घर जाना हो तो तुम हमें बता देना, और किसी चीज़ की दिक्कत होती है तभी भी हमें बताना. ऐसे भी हर हफ्ते में एक बार गोपाल को हाजिरी लगाने के लिए पुलिस स्टेशन में आने के लिए हमने बोला है, और तुम्हारे बारे में गोपाल हमें बताएगा कि तुम्हारी तबीयत कैसी है और तुम्हें क्या क्या चीज़ चाहिए और क्या खर्चा हुआ है. तुम्हारा जितना भी खर्चा होगा यह गोपाल करता है, इसको हमें उसको देने का वादा किया है. इसलिए पूनम तुम निश्चिंत होकर उसके साथ रहो. अगर इसने कोई भी तकलीफ तुम्हें देने की कोशिश की वो भी हमें बताना. एवढं सांगून पोलीस त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर डॉक्टरांनी मला बोलावून सांगितले की कल शाम को इनकी भी छुट्टी हो जाएगी, आप इनको घर ले जा सकते हैं, अब इनकी तब्येत ठीक आहे. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की पूनमला विचारावं की तिच्याने काम होईल की नाही, नाहीतर मला तिच्या मदतीसाठी कामवाली ठेवावे लागेल. डॉक्टरांना भेटून मी पूनमजवळ आलो. मी तिला विचारू लागलो, पूनम मैं तुम्हें पहचानता नहीं, तुम कहाँ से हो, क्या करती हो, उससे मेरा कोई लेना देना नहीं, मगर एक इंसानियत के नाते मैं तुम्हें अस्पताल में लेके आया था. तुम्हारी हालत काफ़ी ख़राब थी, मुझे जो ठीक लगा वही मैंने किया, मगर एक बात तुमसे पूछनी थी, तुम्हें खाना बनाना आता है ना, घर का छोटा मोटा काम तुम कर लोगी ना. अगर तुमसे नहीं होता है तो मैं एक काम वाली तुम्हारी मदद के लिए रख लेता हूँ, तुम दोनों मिलके आपस में काम कर लेना. त्यावर पूनम मला म्हणाली, तुमने मेरे ऊपर काफ़ी एहसान किया है गोपाल, अगर तुम वहाँ पे सही वक्त पर नहीं आते तो शायद मैं इस दुनिया में नहीं रहती. काम वाले रखने की कोई ज़रूरत नहीं है, मैं सब संभाल लूँगी. पूनमचं म्हणणं ऐकून माझ्याही मनाला छान वाटले. म्हणजे मुलगी कुठलीही असो संस्कारी आणि चांगली दिसत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी दवाखान्यात पूनमला घेण्यासाठी आलो, कारण तिला आज डिस्चार्ज मिळणार होता. रिक्षा करून मी व पूनम माझ्या घरी आलो. माझं घर भाड्याचं असल्यामुळे ते फक्त 1 RKच होतं.
एवढ्या लहान घरात एक मुलगा व मुलगी कसं राहू ते मलाच कळत नव्हते. पण तरी ॲडजस्ट करून घ्यावं लागणारच होतं, कारण पोलिसांचे ऑर्डरच तसे होते. तेवढ्यात शेजारच्या 2 बायका आमच्याजवळ आल्या आणि मला म्हणू लागल्या, गोपाल, इतने जल्दी शादी भी कर ली और हमें बताया भी नहीं. बहुत ही सुंदर बीवी है तुम्हारी. त्यावर मी त्यांना म्हणालो, अरे आंटी, यह मेरी बीवी नहीं है. 2-3 दिन पहले इनका एक्सीडेंट हो गया था हाईवे पे. इनको मैंने हॉस्पिटल में एडमिट करवाया था क्योंकि इनकी तबीयत काफ़ी सीरियस थी. जब तक इनके घर वालों का पता नहीं चलता तब तक पुलिस वालों ने मुझे इनको संभालने के लिए बोला है. त्यावर त्या आंटी मला म्हणाल्या, बेटा काफ़ी अच्छा काम किया है तुमने. भगवान तुम्हें हमेशा खुश रखे. तेव्हा मी आणि पूनम घरात आलो. पूनम घराला सर्वत्र पाहू लागली. तेव्हा मी पूनमला म्हणालो, घर किराए का है मगर छोटा सा ही है. तुम्हें कोई प्रॉब्लम नहीं है ना घर का. त्यावर पूनम मला म्हणाली, घर काफ़ी सुंदर है तुम्हारा, मुझे बहुत अच्छा लगा. पूनम, पहले हम मार्केट में चलते हैं, तुम्हारे लिए कुछ कपड़े खरीद लेते हैं, क्योंकि कपड़े भी नहीं तुम्हारे पास पहनने के लिए, और उधर से कुछ खाने के लिए पार्सल भी लेके आएंगे. फिर कल से तुम घर संभाल लेना. त्यावर पूनम मला ठीक आहे म्हणाली. मी पूनमला घेऊन पुण्याच्या कपड्याच्या मार्केटमध्ये आलो. तेव्हा पूनम तिच्यासाठी कपडे पाहू लागली. त्या दुकानाच्या लाईटाच्या प्रकाशात पूनम एवढी सुंदर दिसत होती की तिच्यावरून माझी नजर हटवायची इच्छाच होत नव्हती. पूनमने तिच्यासाठी 2 पंजाबी ड्रेस आणि 1 गाऊन काढला आणि लगेच ती दुसऱ्या काउंटरवर जाऊन तिच्यासाठी वेगळेच कपडे पाहू लागली. त्या काउंटरवर असे कोणते कपडे ती घेणार होती याची उत्सुकता मलाही अधिकाधिक होती. जेव्हा त्या काउंटरवर उभ्या असलेल्या लेडीजने तिला कपडे आणून दिले तेव्हा त्या कपड्यांकडे पाहून मला आश्चर्यच वाटले, कारण ते कपडे नसून पूनम तिच्यासाठी आतले कपडे घेत होती. मला त्या कपड्यांकडे पाहून लाज वाटू लागली होती, पण तरी पूनम त्या कपड्यांना हातात घेऊन तिला काहीच वाटत नव्हते की मला कोणी दुकानात पाहत आहे की काय, याची काहीच भीती तिला नव्हती. मी लागलीच तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिला आणि जेव्हा तिने तिच्या आवडीचे ते कपडे घेतले तेव्हा ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली. कपड्यांचे बिल पेमेंट झाल्यानंतर आम्ही दोघं हॉटेलजवळ येऊन उभे राहिलो. मग त्यावेळेस मी पूनमला विचारले, खाना पार्सल लेले या यही खाले. आमच्या दोघांची प्लॅनिंग घरी झाली होती की जेवण पार्सल घेऊन घरी यायचं, पण त्यानंतर आम्ही दोघांनी विचार केला की आपण हॉटेलमध्ये जेवण करून घरी जाऊ. त्यानंतर मी व पूनम आम्ही पोट भरून त्या हॉटेलमध्ये जेवण केले आणि आम्ही घरी आलो. त्या हॉटेलचे जेवण फार सुंदर होते. दोघांची पोटही गच्च भरले होते. आम्ही घरी आल्यानंतर झोपण्यासाठी माझ्याकडे अंथरुणही एकच होते. त्यामुळे शेजारच्या काकूंकडे जाऊन मी एक चटई त्यांच्याकडे झोपण्यासाठी मागितली. त्या काकूंनी एका शब्दात मला चटई आणून दिली. माझी असलेली गादी मी पूनमला झोपण्यासाठी दिली आणि चटईवर मी झोपून राहिलो. मलाही उद्यापासून कामावर रुजू व्हायचे होते, म्हणून आम्ही दोघेही लवकर झोपलो. रात्रीचे 1:30 वाजले होते. मला अचानक बाथरूमसाठी जाग आली आणि मी लोळूनच माझे डोळे उघडले. घरात 0 लाईट चालू असल्या कारणाने मला सर्व स्पष्ट दिसत होते. तेव्हा पूनम मी आपले सर्व कपडे चेंज करत होती, कारण 2-3 दिवस दवाखान्यात ती त्याच कपड्यांवर होती, म्हणून तिच्या कपड्यातून घाण वास येत असावा, म्हणून ती कपडे चेंज करत असावे असं मला वाटू लागलं होतं. आणि पूनमलाही वाटत होतं की मी झोपलेला आहे, म्हणून रात्रीची संधी कपडे बदलण्यासाठी चांगली आहे, म्हणून ती चेंज करू लागली होती. पण तिला या गोष्टीची कल्पनाच नव्हती. ती ज्या वेळेस हे सर्व कार्यक्रम करत होती त्यावेळेस मी जागीच होता. पण पूनमची सुंदरता पाहून मला तिचे आकर्षण जास्तच वाटू लागलं होतं, कारण पूनम जशी बाहेरून सुंदर होती तशी आतूनही खूप सुंदर होती. त्यानंतर पूनमचं काम झाल्यावर ती आपल्या जागेवर येऊन झोपली आणि अर्ध्या तासानंतर मीही बाथरूममधून परत येऊन आपल्या जागेवर झोपलो. सकाळी 7 वाजेला माझे डोळे उघडले तेव्हा पूनम झोपली होती. ती झोपेतही खूप सुंदर दिसायची. मी आंघोळ करून तयार झालो आणि आता सकाळच्या 8 वाजेची वेळ झाली होती. तेव्हा पूनम आळस देऊन आपल्या जागेवरून उठली आणि मला पाहून ती म्हणाली, अरे गोपाल, तुम तैयार भी हो गए, मुझे जगाना था ना, मैं तुम्हारे लिए चाय बना देती. तेव्हा मी पूनमला म्हणालो, चाय तो मैं बाहर पी लूँगा पूनम, अभी तुम्हारी तबीयत ठीक है ना, कोई कमजोरी तो नहीं है ना तुम्हें. त्यावर पूनम मला म्हणाली, मैं बिल्कुल ठीक हूँ, मुझे कोई कमजोरी नहीं है, मैं पहले जैसी थी अभी भी वैसी हूँ. तेव्हा मी पूनमला म्हणालो, मेरा सुबह का टिफ़िन बनाने की तुम्हें कोई ज़रूरत नहीं, दोपहर का खाना
हमें कंपनी की कैंटीन से ही मिल जाता है, इसलिए तुम अपने लिए खाना बना लेना। अगर सब्जी या किसी चीज़ की ज़रूरत पड़ती है तो नीचे किराना दुकान है, वहाँ पे सब आइटम मिल जाता है। मेरा वहाँ पे खाता है, मेरा नाम बता के तुम सामान ले सकती हो. एवढं सांगून मी कंपनीच्या कामावर निघालो. माझ्या डोक्यात अजूनही पूनमचे रात्री पाहिलेल्या चित्रांनी धुमाकूळ घातला होता. वारंवार तिचाच चेहरा डोळ्यासमोर फिरत होता. कामातही चित्त लागत नव्हतं. आजचा दिवस कसा जसा पार गेला आणि ड्युटी संपल्यावर मी घरी परतलो. मी ज्यावेळेस गाडी खाली घराजवळ लावत होतो त्याच वेळेस पूनमही शेजारच्या काकूंजवळ बसून गप्पा गोष्टी करत होती. तिचं मन मोकळेपणाचं वागणं व बोलणं पाहून मलाही छान वाटू लागलं होतं. मला पाहताच पूनम ही घरात आली आणि पूनमने माझ्यासाठी चहा ठेवला. मीही तोंड हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि मी टॉवेल टांगण्यासाठी माझे हात ज्या वेळेस बाथरूमच्या दाराकडे गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला. कारण आंघोळ करून पूनमने तिचे कपडे त्याच ठिकाणी हँगिंग करून ठेवले होते. ते पूनमचे आतले कपडे होते. मी एकटक नजरेने त्यांच्याकडे पाहतच राहिलो. त्यानंतर मी हॉलमध्ये येऊन बसलो. पूनमने गाऊन घातलेला होता. चहा झाल्यानंतर पूनम जेव्हा कप ठेवण्यासाठी माझ्यासमोर खाली वागली त्याच वेळेस माझं लक्ष पूनमच्या त्या ठिकाणी गेले. ते एवढे सुंदर होते की त्याला पाहून पूनमला आपल्या मिठीतच घ्यावं असं मला वाटू लागलं होतं. कारण एवढं सुंदर दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्याकडे पाहून पूनमची ओढ मला लागू लागली होती. मग मी व पूनम सोबतच बसून आम्ही चहा घेतला आणि पूनम मला विचारू लागली, गोपाल, रात को खाने में क्या खाओगे? तेव्हा मी पूनमला म्हणालो, तुम्हें जो भी अच्छा लगता है पूनम वो बना दो. तेव्हा पूनम मला म्हणाली, आज मैं तुम्हारे लिए खिचड़ी कड़ी बनाती हूँ. मेरे हाथ की खिचड़ी तुमने खा ली तो पूरा दिन मेरा नाम लेते रहोगे. एवढं सांगून पूनम तिच्या स्वयंपाकाच्या तयारीसाठी लागली. रात्रीचे 8 वाजले. मी व पूनम जेवणासाठी सोबत बसलो. खिचडी खूपच छान बनवली होती तिने. अशी खिचडी मी आयुष्यात कधी खाल्ली नव्हती. तिच्या हाताला चव खरंच खूप स्वादिष्ट होती. तेव्हा मी पूनमची स्तुती करण्यासाठी तिला म्हणालो, पूनम तुम्हारे हाथों में जादू है. क्या स्वादिष्ट खाना बनाती हो तुम. तेव्हा पूनमला मी तिच्या घरच्यांबद्दल विचारले. तेव्हा पूनम मला सांगू लागली, गोपाल, मेरे घर में मेरे माँ पिताजी, मेरे से छोटा भाई और एक बड़ी बहन, इतने लोग हम रहते हैं. मगर मेरी नीयत खराब हो गई थी. कुछ पैसे कमाने के खातिर मैं उस अजय के जाले में फंस गई थी. वो मुझे काफ़ी बड़े बड़े सपने दिखाया करता था और बहुत पैसे कमाने की बात करता था. मौज मस्ती करेंगे, ज़िंदगी में आए तो कुछ ना कुछ करना चाहिए, ऐसी बातें वो मुझसे करता था. अजय और मैं एक ही कॉलेज में पढ़ते थे. जब उसने घर से भाग जाने की बात मुझसे की तब मैं डर गई थी. मगर जब उसने मुझे बताया कि इधर रह के भी हमारी ज़िंदगी में कुछ हासिल नहीं कर पाएंगे हम लोग, हमें गांव छोड़ के मुंबई या पूना जाना ही होगा, तब अपने सपने पूरे होंगे. मैं भी पागल थी, उसके झांसे में आ गई और मेरी ज़िंदगी बर्बाद करने में वो निकला था और वही इस दुनिया से बर्बाद होके चला गया. जो बुरा काम करता है गोपाल, उसके साथ भगवान भी बुरा ही करता है. तुम्हारे जैसे नेक इंसान से भगवान ने फिर मुझे मिलाया है. त्यावर मी पूनमला म्हणालो, पूनम, तो फिर तुम अपने घर क्यों नहीं निकल जाती हो. त्यावर पूनम मला सांगू लागली, मैं अगर दोबारा मेरे गांव जाऊंगी तो मेरे घर वाले मुझे अपनाएंगे नहीं, क्योंकि गांव में मेरी वजह से उनकी काफ़ी बेइज्जती हुई है और वो बेइज्जती उनको बार बार बर्दाश्त करनी पड़ रही है. वो लोग मुझे देख के ज़्यादा ही गुस्सा होंगे, मेरी हालत ख़राब कर देंगे वो लोग. इसलिए गोपाल, मैं तुमसे विनती करती हूँ, मुझे तुम्हारे पास ही रहने दो. त्यावर मी पूनमला म्हणालो, मुझे तुमसे कोई दिक्कत नहीं है पूनम, मगर लोग हमारे बारे में क्या सोचेंगे उसका डर मुझे लगता है, क्योंकि मैं भी मेरे घर की परवरिश करने के लिए यहाँ नौकरी करता हूँ. मेरे ऊपर भी घर की काफ़ी जिम्मेदारियाँ हैं, इसलिए मुझे भी डर लगता है. मगर पुलिस वालों का साथ मुझे मिलता है तो मुझे कोई प्रॉब्लेम नहीं है तुम्हारे साथ रहने के लिए. आमच्या गप्पा रात्री 11 वाजेपर्यंत रंगल्या होत्या आणि आम्हा दोघांनाही झोप लागू लागली होती. तेव्हा पूनमला मी म्हणालो, कल तो मेरी कंपनी का वीकली ऑफ है, तो मुझे भी कंपनी में जाने की कोई ज़रूरत नहीं. ऐसी भी छुट्टी है, तुम आराम से जगना.
एवढं सांगून मी आणि पूनम आपापल्या जागेवर झोपलो. सकाळी 7 वाजेच्या सुमारास माझे डोळे उघडले आणि मी उठून पाहिले तेव्हा पूनम आपल्या जागेवर नव्हती. मला भीतीच वाटत होती. काही मुलगी कुठे गेली तर नसावी आणि उद्या जर मला पोलिसांनी बोलून पाठवलं तर मी काय उत्तर देईन? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. तेव्हा मी विचार केला की दूध घेण्यासाठी ती किराणा दुकानावर गेली असावी. तितक्या वेळात आपणही फ्रेश होऊ आणि पूनमही त्यानंतर घरी येईल म्हणून मी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. टॉवेल हातात घेऊन आणि तोंडात ब्रश टाकून मी बाथरूमच्या दार आतल्या बाजूने ढकलला. तेवढ्यात समोरचं दृश्य पाहून माझे डोळे मोठेच झाले. मी फटक्यात बाथरूमचा दार लावला आणि हॉलमध्ये येऊन मी डोक्याला हात लावून ब्रश करू लागलो. कारण पूनम ही बाथरूममध्ये आंघोळ करून आपले कपडे चेंज करत होती. पूनम आणि माझी त्यावेळेस नजरानजरही झाली. मला वाटले तिला माझ्यावर संताप आणि राग आला असावा. आता ही मुलगी माझं नाव नक्की पोलिसांनाच सांगेल असं मला वाटू लागलं होतं. काही वेळाने पूनमही बाथरूममधून बाहेर आली आणि तिने मला आवाज दिला, गोपाल, मैं तयार हो गई हूँ, तुम भी जाके नहा लो. मला वाटले मी तिला अशा अवस्थेत पाहिले की ती माझ्याशी बोलणारही नाही. पण तसं काही घडले नाही. ती तर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होती. मी जेव्हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो, परत माझे लक्ष पूनमच्या आतल्या कपड्यांवर गेले. त्यांना व पूनमला पाहून केव्हा तिला मिठीत घ्यावे असं मला झालं होतं. माझ्या मनात तर डायरेक्ट पूनमशी लग्न करण्याची इच्छा होत होती. पण तिला कसं मनवावं याचीच मी वाट पाहत होतो. आंघोळ झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा तिरकट नजरेने मी पूनमकडेच पाहत होतो. यावेळेस पूनम आम्हा दोघांसाठी चहा बनवत होती. चहा घेऊन पूनम माझ्याजवळ आली आणि ज्या वेळेस ती चहा ठेवण्यासाठी खाली वाकली, परत माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले. यावेळेस मी माझ्या केसांना दोघं हातात पकडून जोराचा श्वास घेतला. त्यावेळेस पूनमही मला म्हणाली, गोपाल, सिर में दर्द है क्या तुम्हारे? तेव्हा मी पूनमला म्हणालो, नहीं पूनम, दर्द तो नहीं है, मगर मेरे सामने वो चीज़ अगर बार बार आती है तो मेरे से रहा नहीं जाता. तेव्हा पूनम मला म्हणाली, ऐसी कौन सी चीज़ है जो तुम्हें तकलीफ देती है? तेव्हा मी पूनमला म्हणालो, उससे मुझे तकलीफ नहीं होती है, सकून मिलता है. एवढं बोलून मी आणि पूनम चहा घेऊ लागलो. माझे लक्ष वारंवार पूनमच्या त्याच ठिकाणी जात होते आणि त्याच वेळेस पूनमनेही माझ्याकडे पाहिले. मी अजूनही त्याच ठिकाणी पाहत होतो. आता पूनमला कळाले होते की गोपाल को कोणसी चीज में सकून मिलता है. तेव्हा माझ्या लक्षात आले की पूनम माझ्याशी तर नाराज नाही आहे ना, पण आपण जे कृत्य केले होते त्याबद्दल तिची माफी मागावी असे मला वाटू लागले होते. पूनम, मुझे तुमसे कुछ बात करनी थी. त्यावर पूनम मला म्हणाली, हाँ बोलो ना गोपाल, क्या बात करनी थी? तेव्हा मी पूनमला म्हणालो, पूनम, मुझे माफ़ कर दो, आइंदा ऐसी गलती मैं दोबारा नहीं करूँगा. तेव्हा पूनम मला म्हणाली, अरे तुमसे तो कुछ गलती हुई नहीं है, तो माफ़ी किस चीज़ की मांग रही हो? मैंने बाथरूम में तुम्हें ऐसी हालत में देखा था ना, उसी बात के लिए मुझे माफ़ कर दो. त्यावर पूनम मला म्हणाली, तुम्हें पता था क्या गोपाल, मैं उस जगह पे हूँ? त्यावर मी पूनमला म्हणालो, नहीं, मुझे लगा कि तुम नीचे किराना दुकान पर कुछ सामान लेने के लिए गई हो, इसलिए मैंने दरवाज़ा खोल दिया. तेव्हा पूनम मला म्हणाली, ये तो बिना बताए होने वाली गलती बोलते हैं इसे. तुमने जानबूझ के थोड़ी किया था. क्या तुम्हारी वजह से मुझे तकलीफ हुई? नहीं ना. इतनी छोटी छोटी बात अपने दिल को मत लगाया करो गोपाल, मुझे बुरा लगता है. तेव्हा पूनम माझ्यासमोर असलेला कप उचलून उभी राहिली आणि त्याच वेळेस तिच्या शरीराचा बॅलन्स बिघडल्यामुळे तो कप माझ्या अंगावर येऊन
डोक्यावर पडला. मला थोडा त्रास झाला. त्याच वेळेस पूनमने आपला हात माझ्या डोक्यावर ठेवला. तिच्या हाताचा तो स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा व तरंग देऊन गेला. आणि पूनम मला म्हणू लागली, गोपाल, जोर से तो नहीं लगा ना तुम्हें? ज़्यादा दर्द हो रहा है क्या? अजूनही पूनम माझ्या डोक्याला चोळतच होती. तेव्हा मी पूनमला म्हणालो, तुम्हारे हाथों का स्पर्श मेरे सिर में होते ही दर्द गायब हो गया पूनम. तुम्हारे हाथों में तो जादू है. तेव्हा मी पूनमचे दोघं हात माझ्या हातात घेतले. पूनमलाही माझा हाताचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. ती माझ्या डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडे पाहू लागली होती. हळूहळू आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागलो होतो. पूनमलाही माझ्याबद्दल आकर्षण वाढू लागलं होतं. हळूहळू मी माझे ओठ पूनमच्या ओठांपर्यंत नेले आणि एकटक नजरेने मी तिचे ओठ न्याहाळू लागलो. आमच्या श्वासातून निघणारे गरम श्वास आमच्या शरीराला स्पर्श होऊ लागले होते. त्याच वेळेस पूनमने तिच्या दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस तब्बल अर्ध्या तासापर्यंत चाखला. त्यानंतर पूनमने मला तिच्या घट्ट मिठीत घेतले. आम्ही एकमेकांच्या मिठीत असे सामावून गेले की एकमेकांपासून लांब होण्याची आमची इच्छाच झाली नव्हती. पूनम आणि मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून एकाच घरात वावरत होतो असं मला वाटू लागलं होतं. मग एका तासापर्यंत आम्ही असं भरभरून एकमेकांवर प्रेम केले आणि घाम येईल तोवर आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर जीवापाड प्रेम केले. त्यानंतर मला व पूनमला एकमेकांच्या प्रेमाची चाहूल लागली होती. एकमेकांपासून आम्ही एक मिनिटही लांब राहू शकत नव्हतो. ज्यावेळी पूनमला मी पहिल्यांदाच घरी आणले होते त्या दिवसापासून मी पूनमच्या प्रेमात वेडा झालो होतो आणि पूनमही माझ्या प्रेमात अगदी वेडी झाली होती. कारण तिला मी त्या मृत्यूच्या दारातून परत आणले होते. म्हणून ज्या वेळेस पोलिसांनी माझ्याबद्दल तिला सांगितले त्या दिवसापासून तिच्या मनात मी घर केले होते. मला कंपनीतून यायला थोडाही उशीर झाला तर पूनम मला फोन करून माझी चौकशी करायची. आता रात्री पूनम वेगळी झोपत नसे. आम्ही दोघं सोबत एकाच गादीवर झोपायचो. शेजारच्या काकूंकडून आणलेली चटई मी परत केली होती. पूनम अगदी आनंदात माझ्यासोबत राहत होती आणि यावेळेस आम्ही दोघांनी लग्न करण्याचा विचार केला होता. त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो. SP साहेबांची परमिशन घेऊन आम्ही दोघांनी लग्न केले. आमच्या लग्नाला त्यांचीही साथ होती. आता आम्ही आमच्या संसारात अगदी आनंदाने वावरत आहोत. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात पूनमची एंट्री झाली होती.